लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या वाटेला आलेल्या पराभवाची देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि फडणवीसांसह भाजपवर निशाणा साधलाय। संजय राऊतांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। खासदार संजय राऊत आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। देवेंद्र फडणवीसांना वक्तव्य केलं आणि त्यांना म्हटलं की जबाबदारीतून मला मुक्त करा। मला वाटतं कालच्या निकालानंतर लोकसभेच्या जनतेनं महाराष्ट्राच्या विदर्भाच्या खास करून त्यांना जबाबदारीतून मुक्त केलेलंच आहे, पूर्णपणे मुक्त केलं आहे। त्यांना विधानसभेसाठी ती मुक्तता हवी असेल तर विधानसभेला महाविकास आघाडी 185 जागा जिंकते आहे, हा आकडा लिहून ठेवा। त्यानंतर त्यांना कायमची मुक्तता मिळेल। मग त्यांना जे इतर त्यांच्या संस्था आहेत, वनवासी आश्रम, अमुक तमुक, तिथेच जाऊन काम करावं लागणार आहे। त्यांनी जे पेरलं महाराष्ट्रामध्ये, त्यांनी विष पेरलं। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रातली राजकीय सभ्यता व संस्कृतीला काळीमा फासणारं काम केलेलं आहे। मी सकाळीच म्हणालो, पेशवे काळामध्ये एक आनंदीबाई होत्या बरं का, तसे हे सगळे राजकारणातल्या आनंदीबाई आहेत। कारस्थानं करणं, कपट करणं आणि आपला स्वार्थ साधणं या पलीकडे त्यांनी काही केलं नाही। त्यांना नेतृत्व करण्याची राज्याची उत्तम संधी होती, त्याने ती गमावली। आज महाराष्ट्रातल्या राजकारणातले खलनायक कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे रस्त्यावरचा बच्चा सांगेल। आणि त्यासाठीचे मतदान झालं आहे। हा जो राग आहे महाराष्ट्रातला, हा देवेंद्र फडणवीस ह्यांच्या दळभद्री राजकारणाच्या विरुद्धचा हा रोष आहे। तुम्ही ग्रामीण भागात जाऊन वेश पालटून फिरा, तुम्ही एकनाथ शिंदेला ते हुडी घालून रात्री फिरत होतात ना, आमचं सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी। गावात जाऊन बघा, विदर्भात जाऊन बघा, तुमच्याविषयी लोक काय बोलत आहेत। विदर्भानं तर यांना लाता मारून बाहेर काढलं आहे। नितीन गडकरी स्वतःच्या ताकदीवर जिंकले आणि अकोल्याची जागा ही तिरंगी लढतीमध्ये सटकून गेली। बाकी सर्वत्र आमची महाविकास आघाडीच आहे ना। चंद्रशेखर बावनकुळेच्या मतदारसंघामध्ये 22,000चा मताधिक्य आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना। तुम्ही काय सांगते आम्हाला? तेव्हा हे इमोशनल नौटंक्या बंद करायच्या। मोदी करतात, त्यांना लोक कंटाळले आहेत म्हणून देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष खाली घसरला आहे। मोदींनी ध्यान केलं तिकडे जाऊन, मोदींचं मताधिक्य वाराणसीत घटलं, जेमतेम 1.25 लाख मतांनी जिंकून आले मोदी। दम लागला जिंकताना वाराणसीमध्ये, ध्यानाला बसले म्हणून का मतं वाटतात काय? नौटंक्या बंद करा, हा जनादेश आहे। का वेळ आली असेल देवेंद्र फडणवीसांवर अशी? पाप राजकारणामध्ये जी सभ्यता, संस्कृती, आपुलकी जी महाराष्ट्रानं या जनतेनं पाळली, यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांपर्यंत, त्याला चूड लावण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं। त्यांनी आत्मचिंतन करावं, त्यांनी ध्यानाला बसावं एकदा, आणि आपण काय पापं करून ठेवली आहेत आणि महाराष्ट्राच्या मातीत कसं विष कालवलं हे त्यांनी एकदा स्वतः विचार करावा, आत्मचिंतन करावं। आणि त्याला जर काही आठवलं नाही तर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी। दिल्लीत तुम्ही आला आहात, चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील, ते जर तुमच्यासोबत आले तर एक वेगळं चित्र देशाला पाहायला मिळू शकतं। तुम्ही सातत्याने म्हणत होता मोदी पंतप्रधान होणार नाही। चंद्रबाबू आणि नितीश कुमार हे आज मोदीजींबरोबर ते मनानं आहेत का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो। हे दोन्ही नेते सगळ्यांचे आहेत। आतापर्यंत त्यांचा इतिहास जर पाहिलात आपण, हे सगळ्या पक्षाचे आहेत। हे कधी वाजपेयींजीबरोबर होते, कधी मनमोहन सिंग यांच्याबरोबर होते, कधी आमच्याबरोबर होते। त्याच्यामुळे बघू ना, मोदीजींना सरकार बनवण्याचा क्लेम करू द्या, बराच वेळ आहे, अजून 5 वर्ष काढायची आहेत। अमोल कीर्तीकरांच्या बाबतीत जे झालं त्या संदर्भात तुम्ही राष्ट्रपतींकडे तक्रार करणार आहे असं कळतंय? आम्ही सगळं करणार आहोत। ही केलेली चोरी आहे, याला शिंदे गटाने केलेली पाकिटमारी आहे बरं का। हे पीक पॉकेटिंग असतात ना, भरलेलं पाकिट असं उचलतात आणि पळून जातात बरं का। पण अशा पाकिटमारांना जनता चोपते। नंतर काय दिसेल विधानसभेला चित्र? 185 जागा महाविकास आघाडी जिंकते, पुढे बोला। लोकसभेला 10 जागा तरी जिंकून दाखवा, अशी आव्हाने आम्ही ऐकली। आम्ही 31 जागा जिंकल्या जवळजवळ, आणि काही जागांची त्यांनी पाकिटमारी केली, चोऱ्या केल्या, लफंगेगिरी केली। आम्ही एकत्र विधानसभेला 185 जागा जिंकतो आहे, हे मी आत्ता ऑन रेकॉर्ड सांगतो आहे। 10 जागा जरी जिंकलात तुम्ही तरी राजकारण सोडून दिलं असा पवित्र आशिष वेलार नाही। अशा गोष्टीकडे मी फार लक्ष देत नाही, ही पोरकटपणाची वक्तव्य असतात बरं का।
हे पण काय त्यांचे जे नेते आहेत नरेंद्र मोदी ते सुद्धा अशी वक्तव्य करत असतात. त्याच्यामुळे त्यांना तो अभ्यास त्यांनी मोदींचा केला असेल, मोदी त्यांचे गुरु आहेत, त्याच्यामुळे अशी वक्तव्य त्यांना केली असतील तर आनंद आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन दीपेश माझांसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.